हिरास्वरा कुठे आल्यात तुम्ही? आदसाला आले. रेवा कुठे आली? आदसाला कोण आहे? तू आहे. तू कुठे आली? कोण आहे आदसाला? गणपती बाप्पा आहे. तर गणपती बाप्पाला भेटायला चालले तुम्ही? अच्छा. तर आम्ही तर हिरास्वरा रेवा आले आहेत आदसाला गणपती बाप्पाला भेटायला. खूप मोठी पार्किंग. हिरा चलायचं आता आपण. हार फुलं घ्यायचे गणपती बाप्पांसाठी. पूजेचे सामान घ्यायचं. कुठे जायचं आहे? मंदिरात जायचं आहे. तो जातोय आपण. चलायचं. हिरा इकडे. अच्छा अभी टोकन लेके जाना है क्या? चलो ये भी अच्छा है. आता दुकानदारांचे भांडणं होणार नाही. प्रत्येकाला इथे टोकन दिलं असेल त्याच दुकानातून जाऊन पूजेचे सामान घ्यायचं आहे. इकडे प्रत्येक दुकानांवरती शॉप नंबर लिहिलेले आहेत आणि तिथनं टोकन घेतल्यानंतर ज्या टोकन जो नंबर असेल त्याच नंबरच्या दुकानातून तुम्हाला पूजेचं सामान घ्यायचं आहे. सिक्स नंबर गेलेला आहे आपण. बरं. तर आपल्याला हार घ्यायचा आहे. मोठा हार देशील. सर्वात मोठा हार. तेवढा 1001. चला. पूजेचं पूर्ण सामान घेतलं का हिरा? घेतलं पूर्ण पूजेचं सामान. चले अभी. चलो. गणपती बाप्पा. तुमच्या तोंडून तर आवाजच निघत नाही. परत गणपती बाप्पा. तू कुठे हाताला बांधला रे वा? चले. खूप चांगली सेवा दिलेली आहे. म्हणजे खूप चांगला सिस्टम बनवला की मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा सर्व दुकानदार आमच्याकडे या. त्याच्यामुळे जो भाविक यायचा त्यालाही थोडंसं प्रश्न पडायचा की भाई नेमकं जायचं कुठे आहे. कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे याचा पण विचार करायचा. परंतु एकदम बढिया करून टाकलेला सिस्टमॅटिक की त्यांनी टोकन सिस्टम ठेवली आहे आणि ज्या टोकन जो नंबर तुम्हाला मिळेल तिथेच तुम्हाला जाऊन पूजेचं सामान घ्यायचं आहे. मिठाईचा पॅकेट शेवट राहिला. इथे मला वाटतं या खूप जुन्या ज्या मूर्त्या होत्या त्यांना पण इथे ठेवण्यात आलेल्या. असं इथं वाटतं. इथे कोणी सांगितलं नाही. इथलं हे सर्व बघून तसं मला वाटतं आहे की खंडित झालेल्या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत. कोणत्या मंदिरात आली होतं यावेळेस?
डेव्हलपमेंटचे कामं सुरू आहे. इथे फाउंटन लागतो आहे. हे एक बढिया आहे. फाउंटनची तयारी सुरू आहे. म्हणजे मी नेक्स्ट ट्रिपला जेव्हा येईल तेव्हा मला वाटतं की इथे फाउंटन सुरू झालेलं दिसेल. नागपूरपासनं फक्त एक 45 मिनिटच लागतात तुम्हाला आदासाला यायला. खूप जास्त वेळ नाही. रस्ते खूप चांगले आहे नागपूरपासून तर आदासाला यायला फक्त 45 मिनिट्समध्ये तुम्ही पोहोचून जाता. छोटे छोटे इथे खूप सारे मंदिरं आहेत. ते तुम्हाला मी गणपती बाप्पांचं मेन दर्शन झाल्यावर दाखवण्याचा प्रयत्न करतो. अरे वा, इथे एक छान काम केलंय. इथे चपला जोडे ठेवण्याची एक चांगली जागा, त्याच्यानंतर हातपाय धुण्याची पण जागा. वा, बढिया आहे. साठी एक उत्तम सुविधा केलेली आहे. धुतले पाय झाले, पाय धुतले. व्हेरी गुड. हो बेटा, इकडे जेव्हा खूप गर्दी असते ना, यात्रा असते ना, तेव्हा इथे थांबायचं बसायचं त्यासाठी हे शेड बनवलेलं आहे. चलो मेन मंदिरात. व्ह्यू ना, चल दाखवतो. मेन मंदिराकडे जातोय. उंच पहाडावर आहे. समोर तुम्हाला छान व्ह्यू दिसत असेल. पेढे पण घेतलेले आहेत. अच्छा. हे आदर्शाचं मेन मंदिर आहे, गणपती मंदिर. खरंच व्ह्यू खूप सुंदर आहे आणि ऊन नसल्यामुळे आणखी छान वाटतंय. गाईस, कसं काय चालणार आहे लवकर लवकर? तुम्हाला लवकर लवकर चालावं लागेल. गाईस तर आपल्यासोबत आपल्या व्हिडिओ मध्ये येतील नंतर. गाईस लवकर लवकर चला म्हणते. कसं रे हिरा? दात तुटला हिराचा. चलो हिरा. गणपती बाप्पा मोरया. चला. हे आहे गणपती बाप्पांचं मुख्य द्वार. चलो. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मोरया. इथे फोटो काढण्यात मनाई आहे. मी व्हिडिओ बंद करावा लागेल. जय गणपती. हिरा सोरा रेवा एकदम गणपती बाप्पांच्या एकदम जवळ आलेले आहेत. काय मागणार आहे गणपती बाप्पांना? आशीर्वाद. छोटे छोटे मंदिर. बरं, इकडे. अच्छा, इकडे जायचं आहे. बरं, चलो. ओ बापरे. हो,
12 ज्योतिर्लिंग मंदिर आहे. हो करून घे. तसं नाही करावं. हात नाही तसं हात नाही लावायचा. पोटच्या खाली. सिद्धिविनायक गणपती बाप्पा. झालं तुमचं गणपती बाप्पांचं दर्शन? रेवा हळू उतर. हे काय आहे? कासव आहे. ते कोणाकडे बघून राहिले? गणपती बाप्पांकडे बघतात आहे. कुठे चला बरं. हे कोण आहेत? काय आहे त्यांच्या हातात? हा खाल्ला का? पूर्ण शेड बनवण्याचं काम सुरू आहे. हे म्हणजे पाऊस ऊन काही फरक पडत नाही. आता भक्तांसाठी चांगली सोय करत आहे. बसण्यासाठी जागा, इकडे खाली पण सुंदर जागा. सारे देवता आहे इकडे. खूप सारे देव आहेत ना. खूप सारे देव आहेत. कुठे? बरं चलायचं. चला. नारळ फोडण्याचे स्थान. नारळ फोडायला आलो का आपण? हा दादा नारळ फोडून देतोय. दादाने केस वगैरे ठीक केल्या व्हिडिओ मध्ये दिसण्यासाठी. आमचं हिरा स्वरा रेवाचं चॅनल आहे, त्याच्यात तू पाहून घेशील स्वतःला. ओके एकदा हात स्माइल तर इकडे पाहून. पिला बस बढिया पोचून दिलं. तर आता आम्ही चाललो आहे वरती पार्किंग एरियाकडे. एकदम पद्धतशीर सुविधा, साफ स्वच्छता, नीटनेटकेपणा. बढिया. आज गर्दी आहे पण खूप नाही. मज्जा आहे बाबा. हा हिरा स्वराजची.
समाधी मंदिर, पाताळेश्वर मंदिर. चलो देखते. हे पाताळेश्वर मंदिर आहे. खाली शिवलिंग आहे पण तुम्हाला ऑरेंज ऑरेंज दिसत असेल. हो दिसला. जय विहीर असेल ना. त्या मंदिरात जागा ना. इथे हनुमानजीचं जुनं मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि इथे आता नवीन मंदिर बांधत आहे. मूर्तीला तसंच्या तसंच ठेवलेलं आहे. मूर्तीची जागा कुठेही हलवलेली नाही. एकदम बढिया. सुंदर ना. ओम नमः शिवाय. हळू उतर. इथे सर्व छोटे छोटे मंदिर होते आधी, ते सर्व तोडून चांगले मोठे मंदिर करून राहिलेले आहेत आणि एक चांगले डिझाईन सुद्धा तयार करतात आहे. इथे एक पहिले छोटे मंदिर होते त्या पद्धतीचे, ते मागचं दिसत आहे तुम्हाला त्या पद्धतीचं. आता हे असे मोठाले करत आहेत. दुर्गा माता मंदिर आहे, काम चालू आहे. जय माता दी. नागोबा मंदिर. यस, तिथे त्रिशूल आहे ना. चलो रेवा, काय झालं तुला? काय पाहिजे आता? खेळणी पाहिजे? घरी तर खूप सारे खेळणे आहे बेटा.
अरे नको घ्या, सगळे शुगरवाले आहे. चलो जा. एवढ्या खेळण्या राहिल्यावर यांना खेळणी पाहिजे. तुम्ही तुमच्याकडे एवढ्या खेळण्या की तुम्ही दुकान लावू शकता. का पाहिजे? खेळणी घेतला का? रेवा तू काय घेतलाय? शिव. हो खूप छान. आणि तू काय घेतला? दाखवू पसारा. क्ले. वा. तू? ओ अच्छा तिकडे आहे, मम्मीकडे आहे क्ले. बर ओके. चले अभी घर. चलो. खरंच छान आहे. रबर आहे का तो? एकदम बढ़िया आहे. हो खो श्रीराम तो खूपच सही आहे. हा खरंच सुंदर आहे. खरंच सुंदर आहे. हे 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग जागा आहे. खूप मोठा स्पेस आहे आणि याच्या व्यतिरिक्त पण बाहेर आहे. इकडे टॉयलेटची सुविधा आहे आणि सर्वात बेस्ट इथे दिलेले आहे ई चार्जिंग. जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही सुविधा सुद्धा इथे आता सुरू म्हणजे असेंबल झालेलं आहे. सुरू होईल किंवा सुरू झाली असावी. हे एक चांगलं आहे. एक 2 व्हीलरसाठी पण आहे आणि 4 व्हीलरसाठी पण आहे. त्यांच्यासाठी ग्रीन कार्पेट सुद्धा टाकलेली आहे 4 व्हीलरसाठी. काय घेतली आहे? बरं तर आपण ते घरी करून बघू आणि मग त्याचा व्हिडिओ बनवू. आपल्याला दुसरे कोणते काही कामाचं आहेच नाही. बरं शॉर्ट्स बनवू. ओके चले. चलो. तिकडे आबा बसलेले आहे आणि यांचं अजून आता काय राहिलेलं आहे? आता काय राहिलं? ज्यूस राहिला का? ज्यूस राहिला का? घ्या ज्यूस घ्या आता. बनाना ज्यूस घेऊन घे. तुम्ही दोघी घेऊन टाका ना. पायनॅपल पाहिजे तर निंबूचं सरबत कसं ना. निंबू हा विदाऊट सोडा नाहीच पाहिजे. फक्त पाणी व्यवस्थित वापर. पाणी देऊ का नाही तुला? पाणी देऊ व्यवस्थित आहे का? पाणी आणलं आहे का? हे पोरांच्याच मला प्रश्न पडतो, माझा नाही पडत. दे तू असं कर. आता लिंबू सरबत किती? हा मी 1 3 6 निंबू सरबत आणि 2 पायनॅपल. हिरा तिकडे नको बसू, इकडे बैस. हिरा इकडे ये. हा तर गाईज आमचं दर्शन खूप चांगलं झालं. तर आता आम्ही घरी निघतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.